मनोज जरांगे पाटलांचा मराठा आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। मी सध्या वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये आहे। आपण पाहू शकता आंदोलकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। खास करून फळभाज्या असो भाजीपाला असो हे जिल्ह्यातून पाठवण्यात आलेले आहेत, एपीएमसी मार्केटमधून पाठवण्यात आलेले आहेत। याचप्रमाणे गावाकडच्या लोकांनी देखील मोठ्या प्रमाणात फळभाजीपाला आणलेले आहेत। विशेष बाब म्हणजे चटणी ठेचा देखील इथे पाहायला मिळतोय। दादा हे कुठून आले, काय म्हणाल, कसं काय? हे बीडवरनं आलेले आहे। 25,000 भाकरी आणि लोकांनी ही शिदोरी लांबनं पाठवलेली आहे। ह्याच्यामध्ये आहे ठेचा, चटणी, हे अशी गावावरनं पॅकिंग स्वरूपात आलेली आहे। आता हे तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे अशा पिशव्या भरून अशा बॉक्समध्ये भरलेले आहेत आणि एवढ्या लांबनं ह्या 25,000 भाकऱ्यांसोबत लोकांनी ठेचा, लिंबू कांदा सुद्धा विशेष बाब या कांदा, लिंबू, अजून यासोबत आहे ना हिरव्या मिरचीची चटणी, अशा मोठ्या स्वरूपात किती दिवस पुरेल असं वाटतं हे सगळं साहित्य? रोज ह्या सामानाचा ओघ येतच आहे। लोक आपल्या गरजवंत मराठ्यांसाठी आपल्या परीने जेवढी मदत देता येईल ती देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझ्या मराठ्याला कुठेही कमी पडणार नाही ही भावना मनात ठेवून ज्या पद्धतीने लोक मदत करत आहेत ती मला वाटत नाही की पाटील जोपर्यंत आरक्षण लढा जो आपला पूर्ण होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार। रोज हा ओघ असाच वाढत चाललेला आहे आणि मला वाटत नाही की ह्याच्या पुढे कुठल्याही अजून मराठ्यांना काही कमी पडेल। निश्चितच आंदोलनकर्त्यांचं म्हणणे हा ओघ असाच वाढत राहील। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।